नमस्कार. पाहूया आजच्या दिवसातील काही ठळक घडामोडी आपल्या शिवराज न्यूज या चॅनलवरती. पाहूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत. रिक्षा चालकांची आता होणार मराठी भाषा परीक्षा, प्रवाशांशी मराठी संवादावर भर. राज्यातील रिक्षा चालकांना आता मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्याच्या दिशेने पाऊल टाकण्यात आले आहे. प्रवाशांशी सुसंवाद साधता यावा यासाठी दैनंदिन व्यवहारात मराठी भाषेचा वापर वाढावा या उद्देशाने रिक्षा चालकांसाठी मराठी भाषा परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य शासनाच्या पुढाकारातून परिवहन विभाग, मराठी भाषा विभाग आणि राज्य मराठी विकास संस्थेच्या सहकार्याने हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. यासाठी महाराष्ट्र माझा मराठी माझी संवाद भाषा ही पुस्तिका सुद्धा तयार करण्यात आली आहे. यामध्ये प्रवाशांना मराठीत कसे संबोधावे, दैनंदिन संवादातील सोपी मराठी शब्द आणि वाहतूक संदर्भातील उपयुक्त वाक्यांचा समावेश करण्यात आला आहे. या परीक्षेमध्ये चालकांच्या मराठी वाचन लेखन आणि विशेषतः प्रवाशांशी मराठी संवाद साधण्याच्या क्षमतेची चाचणी घेतली जाणार आहे. प्रवाशांशी आदराने आणि मराठी संवाद साधणाऱ्या चालकांना प्रोत्साहन देण्याचा शासनाचा मानस आहे. या उपक्रमामुळे महाराष्ट्राची राजभाषा असलेल्या मराठीचा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत अधिक व्यापक वापर होईल. तसेच राज्यात येणाऱ्या प्रवाशांनाही मराठी भाषेची ओळख होण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शासनाच्या या निर्णयाचे मराठी भाषा प्रेमीकडून स्वागत होत असून रिक्षा चालक संघटनेच्या प्रतिक्रिया आता महत्त्वाच्या ठरत आहेत. तुम्ही ही थेट दृश्य बघताय फक्त शिवराज न्यूज या चॅनलवरती. आज 15 जुलै 2026 रोजी शहापूर येथे ही कार्यशाळा पडणारची आपण दृश्य बघतोय फक्त शिवराज न्यूज या चॅनलवरती. यामध्ये डॉक्टर हर्षिला लिखिते, डॉक्टर ज्योती ठाकरे, त्याचबरोबर डॉक्टर प्रदीप ढवळ, नमिता कीर यासारख्या मान्यवरांनी या सर्व रिक्षा चालकांना संबोधन करून या मराठी भाषेची ताकद त्यांना जाणवून दिली. यावेळी परिसरातील सर्वच रिक्षा चालक उपस्थित होते. बघत राहा फक्त शिवराज न्यूज. तर एक गोष्ट आमच्या लक्षात आली आणि ती गोष्ट अशी आहे की आज फक्त मुंबई MMR रिजन म्हणजे मुंबई आणि मुंबईचा जो परिसर आहे, ठाणे असेल, बरोबर आहे, कल्याण डोंबिवली असेल, भिवंडी असेल, पनवेल असेल, हा जो आजूबाजूचा भाग आहे मुंबई आणि आजूबाजूचा भाग, मीराबाई तर आहे. आलं लक्षात? सोपं आहे का कठीण आहे? बरं, पहिला काय करायचं नाही केलं तर नंबर 2 रिक्षा बंद, नंबर 3 मराठी शिकणं अनिवार्य आहे. मग परत पैसे भरावे लागतील आणि 200 पानाचं किती, 2 पानाचं किती होईल? 2 पानाचा अभ्यास कितीवर जाईल? 200. मग तुम्हाला काय परवडतं भरावं बघा आणि त्या पद्धतीने द्या. शहरामध्ये आणि तेवढ्या वेळेमध्ये मी आता तुम्हाला जरा 15 ऑगस्ट तेवढ्या वेळेमध्ये जणांची जी कमिटी आहे त्या कमिटीमध्ये रोज किती रिक्षावाले तुम्ही घेणार? खूप छान प्रश्न विचारला. आणि मग ते पूर्ण होणार काय? आणि जर नाही झालं तर तुम्ही त्यांना मारणार काय? सरकार आता नियम करतोय, बरोबर आहे हो, तर रिक्षा चालकांना मुदत दिली पाहिजे ना. बरोबर आहे. सरकार काय आज बोललं चाललं तुमचं मी याचं उत्तर देतो. काय आहे, आपण सगळे मराठी बांधव आहेत, आपल्याला मराठी येतं, त्याच्यामुळे आपल्याला प्रमाणपत्र घ्यायची आवश्यकता नाही. तथापि हे शासनातर्फे निशुल्क दिलं जाणारं प्रमाणपत्र आहे. ज्याला कोणाला इच्छा आहे घ्यायची त्यांना 100% दिलं जाईल. आपण नियोजन करूया ना, मी इथंच आहे, आपण 100% नियोजन करूया, कोणाचीही गैरसोय होणार नाही. आणि हे काही जास्त अवघड असं प्रशिक्षण नाहीये. ज्याला कोणाला आवश्यक आहे, घ्यायची इच्छा आहे, इथं कोणालाही टेक्निकली आवश्यक नाहीये. आपण सगळे मराठीच लोक आहोत, बरोबर आहे. ज्याला तरीही एखाद्याला वाटलं की साहेब माझी ही पुनर्उजळणी करायची आहे, पुन्हा एकदा नव्यानं मला प्रमाणपत्र मिळवायचं आहे, त्याची सोय आपण नक्की करू. हे संघटनेच्या माध्यमातून आलं तर त्या संघटनेला स्वतंत्र वेळ देऊ, असेच एक कार्यशाळा घेऊ आणि याच ठिकाणावरून आपण प्रमाणपत्र देऊ. ठीक आहे मॅडम, कंटिन्यू करा. शक्तीचं निरसन झालं. तरी तुमचा जो प्रश्न आहे मी परत सांगते. महाराष्ट्रामध्ये विशेषतः MMR रिजनमध्ये आमचे 85 वर्ग सुरू आहेत. सोमवारी सकाळी 11 वाजेपासून सोमवारी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत हे एका दिवसाच्या मॅचेस. असं कार्डची झेरॉक्स नंबर 1. नंबर 2 परमिट आहे, परमिटची झेरॉक्स नंबर 2. लायसन आहे, लायसनची झेरॉक्स नंबर 3. आणि आमचे फोटो आमच्याकडे आहेत, एक 5वीतला
आणि एक लग्नातला. चालेल का असं? नाही. दोन्ही फोटो कसे पाहिजे? सारखे. बरोबर? आणि सारखे म्हणजे आताच्या अलीकडचे या 2-3 महिन्यातले हे 2 फोटो. सांगा पहिला